यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्। गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बुफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरं पादपङ्कजं। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय श्रीमंत श्री तुकाराम महाराज शिवस्वरूप स्वामी श्री तुळशीरामजी बाबा सद्गुरू स्वामी श्री निगमानंदजी महाराज अधिकरून सकल संतांच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हा सर्व साधू संत सज्जन श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेकरता आपल्यासमोर उपस्थित केलेला श्लोक श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायातील असून या श्लोकाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला तू जे जे काही कर्म करतोय ते सगळं कर्म मला समर्पित कर हा भाव व्यक्त करणारा अतिशय गोड असा श्लोक सेवेकरता आपल्यासमोर ठेवलेला आहे। या श्लोकातील प्रतिपाद्य विषय तुमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवणं हे माझं आद्य कर्तव्य आहे। अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपाशीर्वादानं विश्वमाऊली ज्ञानोबराय जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज सद्गुरू स्वामी निगमानंद बाबा आदी करून सकल संतांच्या शुभ प्रेरणेनं संपन्न होत असलेला श्री क्षेत्र मच्छिंद्रगड निमगाव या संस्थांचा नारळी सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय आणि या नारळी सप्ताहामध्ये पूजनीय स्वामी जनार्दन बाबांच्या आज्ञेनं मला या ठिकाणी गीतेवरती अर्थात विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीवरती माझे विचार व्यक्त करण्याची आज्ञा पूजनीय बाबांनी दिलेली आहे आणि म्हणून मी तुमच्यासमोर या संत वाङ्मयावरती थोडंसं विवेचन करण्यासाठी उपस्थित आहे। एरवी संत वाङ्मयातील एखादा विचार तुमच्या पुढं मी व्यक्त करावा एवढं वाणीचं वैभव आणि ज्ञानाचं वैभव नक्कीच माझ्याकडं असण्याची शक्यता नाही आहे। कारण संत वाङ्मय जे आहे ना, संत वाङ्मय अद्वैत तत्वाला गवसणी घालणारं आहे आणि म्हणून संत वाङ्मयातून अव्यक्त असलेलं अद्वैत तत्व ते तत्व साधकाच्या बुद्धिपटलावरती प्रतिबिंबित होतं। असं जे संत वाङ्मय आहे त्या संत वाङ्मयातला भाव आणि अर्थ काढणं एवढी सामान्य गोष्ट नाही। ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी दिसायला सोपी आहे, वाचायला सोपी आहे, शब्द परिचयाचे वाटतात, जवळचे वाटतात, पण ज्यावेळेस आपण अर्थाचा विचार करतो ना त्यावेळेस ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीतला जो भाव आहे तो भाव एवढ्या सहजासहजी अंतःकरणामध्ये उतरत नाही। याचं महत्त्वाचं कारण असं आहे, ज्ञानोबरायांनी ही भावार्थ दीपिका विश्वकल्याणाच्या हेतूनं जगताच्या समोर ठेवत असताना ज्ञानोबरायांच्या अंतःकरणाची जी वृत्ती आहे ती वृत्ती कोणती होती त्या वृत्तीला जाणून न घेता आपण ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीकडे पाहण्याचा प्रयत्न करतो। परिणामस्वरूप ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आपल्याला पाहिजे तसा अर्थ अर्थात भाव
आपल्या अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित करू शकत नाही. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी समजायची असेल, कळायची असेल, तर अगोदर ज्ञानोबराई समजणं गरजेचं आहे. तुकोबरांची गाथा समजायची असेल, तुकोबरांच्या गाथेतला विचार अंतःकरणामध्ये उतरायचा असेल, तर तुकोबरांच्या अंतःकरणातला जो भाव आहे, तो भाव अगोदर समजून येणं गरजेचं आहे. जोपर्यंत तो भाव समजत नाही, अंतःकरणाला त्या भावाची अवस्था जोपर्यंत प्राप्त होत नाही, तोपर्यंत तुकोबरांच्या गाथेतला भाव आपल्याला कळू शकणार नाही, समजू शकणार नाही. श्री संत एकनाथ महाराजांनी विपुल प्रमाणात वाङ्मय साधकाच्या कल्याणासाठी समोर ठेवलेलं आहे. पण हे ठेवलेलं वाङ्मय जोपर्यंत नाथ महाराजांच्या अंतःकरणाची खोली आपल्या लक्षात येणार नाही, तोपर्यंत त्याच्यातला भाव आपल्याला समजणार नाही. हे जे संत वाङ्मय आहे ना, हे संत वाङ्मय समजण्यासाठी नवे नवे संत वाङ्मयाच्या दृष्टिकोनातून त्या सत्पुरुषांच्या अंतःकरणातला भाव आपल्या अंतःकरणामध्ये बिंबित होण्यासाठी आपल्याला त्यांच्या अंतःकरणाची खोली कळली पाहिजे, त्यांच्या अंतःकरणाची अवस्था कळली पाहिजे. मगच त्या संत वाङ्मयातला जो भाव आहे, तो भाव कदाचित आपल्या लक्षात येऊ शकतो, एरवी लक्षात येऊ शकत नाही. आणि साधू हा वेशावरून ठरत नाही, साधू हा अंतःकरणावरून ठरत असतो. जगताच्या कल्याणाची तीव्र भावना साधूच्या अंतःकरणामध्ये असते. सद्गुरू स्वामी निगमानंदजी बाबांच्याकडं पाहिल्याच्या नंतर अंतःकरणाची वृत्ती स्थिर व्हायची. त्यांच्या प्रतिमेतलं जे तेज आहे, ते तेज पाहिल्याच्या नंतर अस्थिर झालेलं अंतःकरण स्थिर होऊन जायचं आणि समाधान वाटायचं. त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर समाधान नावाची वृत्ती अंतःकरणामध्ये निर्माण व्हायची. साधू हा अंतःकरणावरून ओळखला जातो. संत वाङ्मय जे आहे ना, ते संत वाङ्मय या साधूंचं, संतांचं अंतःकरण आहे. संत वाङ्मयातला भाव अर्थात साधूच्या अंतःकरणातला भाव आहे. हे वाङ्मय अंतःकरणामध्ये उतरणं एवढं सोपं, एवढं सहज शक्य नाही. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला तर हे कदाचित शक्य होणारच नाही. पण सद्गुरू स्वामी जनार्दन बाबांनी आज्ञा दिली म्हणून मी तुमच्यासमोर उपस्थित आहे. आणि बाबांचे आशीर्वाद असतील तर कदाचित मला बोलताही येऊ शकतं. कारण सत्पुरुषामध्ये, साधूमध्ये ती ताकद आहे. एखादा पांगळा असेल तर त्याला पर्वतावरती घेऊन जाण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. एखादा पोहता न येणारा असेल तर त्याला साधू समुद्राच्या पैल तीराला पोहून घेऊन जाऊ शकतात. ही शक्ती त्यांच्याकडे आहे. एखाद्याला वाणी नसेल, एखादा मुका असेल तर त्याला बोलायला लावू शकतात. हे सामर्थ्य सत्पुरुषांचं आहे, साधूंचं आहे. आणि पूजनीय निगमानंद बाबा, पूजनीय स्वामी जनार्दन बाबांनी आज्ञा दिली म्हणून मी या संत वाङ्मयावरती तुमच्याशी थोडासा विचार विनिमय करण्यासाठी तुमच्यासमोर उपस्थित आहे. श्लोक श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायातील आहे. आणि या श्लोकाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाशी हितगुज साधतायत, अर्जुनाशी बोलतायत, अर्जुनाशी संवाद साधतायत. अर्जुनाचे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रत्येक प्रश्नाचं यथार्थ असं उत्तर भगवंताच्याकडून मिळतंय. अर्जुनानं प्रश्न केला, भगवान त्याला सांगायला लागले की बाबा अर्जुना, तू जे जे काही करतो ना, यत करोशी, तू जे काही करतो म्हणजे तू जे काही कर्म करतो ते सगळं कर्म मला समर्पित कर. तुझ्या हातून ज्या ज्या काही क्रिया घडतात त्या सगळ्या क्रिया तू मला समर्पित कर. नवे नवे यज्ञदानादिक कर्म जे पुण्यप्राप्तीसाठी, पुण्य अर्जनासाठी तू करतो ना, ती सगळी कर्म तू मला समर्पित कर, माझ्या चरणावरती अर्पण कर. आणि असं जर तू केलं ना, तर
तुझ्या जीवनातलं जे साध्य आहे ते साध्य तुला प्राप्त होईल. अर्थात ब्रह्मरूपता जी तुला पाहिजे ना, ती ब्रह्मरूपता, ती चैतन्य रूपता तुला मिळून जाईल. अर्थात तू भगवत रूप होऊन जाशील. त्याच्यासाठी तुला समर्पण करणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा निर्माण होतो. भगवान अर्जुनाला म्हणतायत की बाबा तू जे जे काही करतो ते सगळं तू मला समर्पित कर. सगळं समर्पित करणं, आपण जे जे करतो ते सगळं भगवंताला समर्पित कसं होऊ शकतो? कसं होऊ शकतं? आपण जे कर्म केलं, जे कर्म आपण केलेलं आहे ते आपण केलेलं आहे आणि आपल्यासाठी केलेलं आहे, ते भगवंताला समर्पित कोणत्या दृष्टिकोनातून होऊ शकतं? भगवंतांनी अर्जुनाला भक्ताचे प्रकार सांगत असताना 4 प्रकार सांगितलेले आहेत. आर्त भक्त आहे, अर्थार्थी भक्त आहे, जिज्ञासू भक्त आहे आणि ज्ञानी भक्त आहे. आर्थ भक्ताचं लक्षण वेगळं आहे, अर्थार्थीचं लक्षण वेगळं आहे, जिज्ञासूचं लक्षण वेगळं आहे आणि ज्ञानीचं लक्षण वेगळं आहे. आर्थ भक्त तो काहीतरी अर्थ अंतःकरणामध्ये इच्छा ठेवून तो भगवंताची भक्ती करतोय. या अर्थ भक्ताच्याकडं कदाचित भगवंताची भक्ती असू शकते, पण त्याच्याकडं ज्ञान नाही, म्हणजे तो ज्ञानानं परिपूर्ण नाही. अर्थार्थी सुद्धा भगवंताचा भक्ती करतोय, तो भक्तीमध्ये प्रवृत्त आहे, पण त्याच्याकडं ज्ञान असेलच असं आपल्याला म्हणता येत नाही. जिज्ञासू त्याच्याकडं भक्ती आहे किंवा नाही माहीत नाही, पण त्याच्या अंतःकरणामध्ये जाणून घेण्याची इच्छा आहे, जाणून घेण्याची इच्छा आहे. जिज्ञासू तो जाणावयाची लागी भजे, ज्ञानोबराय म्हणतात, तो जिज्ञासू जाणून घेण्यासाठी भजतो, म्हणजे प्रयत्न करतो, ज्ञान अर्जन करण्याचा प्रयत्न करतो तो जिज्ञासू. जिज्ञासूकडं परिपूर्ण ज्ञान नाही, त्याच्याकडं भक्ती असेल असंही आपल्याला म्हणता येत नाही. ज्ञानी, 4था प्रकार आहे ज्ञानी. ज्ञानी व्यक्तीच्याकडं ज्ञानानं तो परिपूर्ण आहे, पण त्याच्याकडं भक्ती आहे किंवा नाही हा संशोधनाचा विषय आहे. म्हणजे प्रत्येक ज्ञानी व्यक्ती भगवंताचा भक्त असतोच असं आपल्याला म्हणता येत नाही. गीतेवरती टीका करणारे, टीका ग्रंथ लिहिणारे अनेक विद्वान आपण पाहिलेले आहेत. या गीतेवरती टीका करणाऱ्या टीकाकारांच्या पैकी शंकरानंद नावाचे टीकाकार आहेत. गीतेवरती अतिशय उत्तम अशी टीका त्यांनी केलेली आहे. एरवी इतर टीका ग्रंथ श्रवण करून, ऐकून, अध्ययन करून त्याच्यातला अन्वय अर्थ काढून जो अर्थबोध गीतेच्या बाबतीमध्ये आपल्या अंतःकरणात होणार नाही, तो अर्थबोध शंकरानंदांची जी टीका आहे ती टीका अध्ययन केल्याच्या नंतर, अभ्यास केल्याच्या नंतर साधकाच्या अंतःकरणामध्ये होते. ज्ञानानं परिपूर्ण आहेत शंकरानंद, पण गीतेवरती टीका ग्रंथ लिहित असताना या शंकरानंदांच्या टीकेचं जर आपण अध्ययन केलं, अभ्यास केला, तर गीतेमध्ये जे श्लोक भगवंतांनी भक्ती स्पष्ट करण्यासाठी, भगवंताच्या विषयीचं प्रेम स्पष्ट करण्यासाठी, भगवंताच्या विषयीची अनुकंपा स्पष्ट करण्यासाठी जे श्लोक गीतेमध्ये आलेले आहेत, त्याही श्लोकांचा अन्वय अर्थ करत असताना, म्हणजे टीका करत असताना शंकरानंदांनी त्या सगळ्या श्लोकांना ज्ञानपर लावलेलं आहे. म्हणजे त्यांच्याकडं ज्ञान परिपूर्ण आहे, पण भक्ती त्यांच्या अंतःकरणामध्ये दिसत नाही. याच्या उलट मधुसूदन सरस्वती नावाचे विद्वान आहेत, सत्पुरुष आहेत, साधू आहेत. त्या मधुसूदन सरस्वतींचं ज्ञानानं तेही परिपूर्ण आहेत. मधुसूदन सरस्वतींचं त्यांनी अनेक ग्रंथांच्या वरती टीका ग्रंथ लिहिलेले आहेत. अनेक जे पुराण ग्रंथ आहेत, वेदातले ग्रंथ आहेत, अध्यात्मशास्त्र सांगणारे ग्रंथ आहेत, या ग्रंथांच्या वरती टीका ग्रंथ लिहिलेले आहेत. या मधुसूदन सरस्वतींचं वैशिष्ट्य आहे, यांचे टीका ग्रंथ श्रवण केल्याच्या नंतर अज्ञानी व्यक्तीला सुद्धा ज्ञानाची परिपूर्णता लाभते. मधुसूदन सरस्वतींच्या बाबतीत एक सुंदर श्लोक आहे. अद्वैत वितिपतिकै ही उपास्या
मधुसूदन सरस्वतींच्या बाबतीत या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, अद्वैताच्या पथावरती अद्वैताचं तत्वज्ञान, अद्वैताचं ज्ञान आपल्याला व्हावं. जीव हा ब्रह्मरूप आहे, ना पराहा, हे जे तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान ग्रहण करण्यासाठी जो साधक मार्गस्थ झालेला आहे, त्या वाटेवरती प्रवास करतोय आत्मज्ञान करून घेण्यासाठी, ब्रह्मज्ञान करून घेण्यासाठी. मधुसूदन सरस्वतींच्या बाबतीतला विचार आहे, अद्वैत वितिपती काही उपास्या, स्वराज्य सिंहासन लब्ध दीक्षा. यांना अद्वैताच्या पथावरती चालत असताना, ब्रह्मज्ञानाच्या वाटेवरती प्रवास करत असताना, ब्रह्मज्ञानाचं अर्थात जीवब्रह्मत्मैक्य ज्ञानाचं जे सिंहासन आहे, त्या सिंहासनाचं अनभिषिक्त असं साम्राज्य प्राप्त झालेलं आहे. ज्ञानाच्या बाबतीत विचार केला तर ब्रह्मज्ञानाचं साम्राज्य त्यांना मिळालेलं आहे. एवढे ज्ञानी ते आहेत. श्लोकाच्या दुसऱ्या भावामध्ये सांगितलेलं आहे, एवढं ज्ञान असणारा व्यक्ती, एवढा ज्ञानानं परिपूर्ण असणारा सिद्धपुरुष, साधुपुरुष, त्या साधुपुरुषाच्या अंतःकरणातलं जे प्रेम आहे, भगवंताच्या विषयीचं प्रेम, ते प्रेम व्यक्त करत असताना सांगितलं, शटेन केनापि वयम हटेन. भगवान श्रीकृष्ण षट स्वरूप आहेत. हे भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस गोपींच्या सोबत खेळ करतात, नवे नवे गोपींच्या सोबत रममाण होतात, गोपींच्या सोबत रासलीला करत असताना या भगवंताच्याकडं, भगवंताच्या रूपाकडं मधुसूदन सरस्वती पाहतात आणि पाहिल्याबरोबर अंतःकरणातला त्यांच्याविषयीचा जो भाव आहे ना, तो भाव अर्थात भगवंताच्या विषयीचा भाव मधुसूदन सरस्वतींच्या उचंबळून येतो. मधुसूदन सरस्वतींचा विचार करा, एक शंकरानंदांचा विचार केला, शंकरानंद ज्ञानी आहेत, ज्ञानानं परिपूर्ण आहेत, पण भक्ती त्यांच्या अंतःकरणामध्ये नाही. मधुसूदन सरस्वतींचं याच्यापेक्षा उलट आहे. त्यांच्याकडं ज्ञानाची परिपूर्णता जशी आहे ना, तशी ज्ञानाच्या उपरांत प्रेमलक्षणात्मक जी भक्ती आहे ना, ती भक्ती सुद्धा त्यांच्या अंतःकरणामध्ये ओतप्रोत भरून वाहते. एवढं परिपूर्ण असं भक्तियुक्त अंतःकरण त्यांचं आहे. आपल्या सगळ्या संतांचा विचार करत असताना ज्ञानोबा पासून ते निळोबा पर्यंत त्यांच्याकडे ज्ञानाची परिपूर्णता दिसते. ज्ञानोबा विचार करा, ज्ञानोबराय केवळ ज्ञानाची मूर्ती आहेत. केवळ ज्ञानाची मूर्ती म्हणजे ज्ञानोबा आहेत. निवृत्तीनाथ त्यांच्याबद्दल तर शब्द जे आहेत त्यांना व्यक्त करत असताना, त्यांना सांगत असताना आपल्याकडे शब्द उपलब्ध नाही. परिपूर्ण असं ज्ञान ज्ञानोबरांच्याकडं, परिपूर्ण असं ज्ञान. भक्तीचा विचार केला तर भगवंताच्या विषयीची भक्ती ज्ञानोबरांच्या अंतःकरणामध्ये ओतप्रोत भरलेली ज्ञानोबरांच्या वाङ्मयातून आपल्याला पाहायला सापडते. ज्ञानोबरांचे अभंग पहा, त्या अभंगामधून ज्ञानोबरांच्या अंतःकरणातली भक्ती आपल्या लक्षात येते. किती प्रेम आहे भगवंताच्या विषयी, किती भाव भगवंताच्या विषयी ज्ञानोबरांच्या अंतःकरणामध्ये भरलेला आहे, आपल्या लक्षात येतो. ज्ञानाचा विचार केला तर ज्ञानोबरांचे सगळे ग्रंथ साधकाच्या अंतःकरणातलं अज्ञान निवृत्त करण्यासाठी प्रबळ आहेत, समर्थ आहेत. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी, ज्ञानोबरांचा अमृत अनुभव, ज्ञानोबरांची चांगदेव पासष्टी, ज्ञानोबरांची अभंग रचना साधकाच्या अंतःकरणातलं सगळं अज्ञान नष्ट करण्यासाठी समर्थ आहे. ज्ञानोबरांच्याकडं ज्ञानाची परिपूर्णता आहे, तशी ज्ञानोबरांच्याकडं भक्तीची सुद्धा परिपूर्णता आहे. ज्ञान आणि भक्ती ज्ञानोबरांच्या अंतःकरणामध्ये एकत्रितरित्या आपल्याला दिसतात. जगद्गुरु तुकोबरायांचा विचार करा, तुकोबरायांच्याकडं कमी ज्ञान आहे का? तुकोबराय म्हणजे तुमच्या माझ्यासारखे कोणी सामान्य आहेत का? नाही, दिसायला तुमच्या माझ्यासारखे सामान्य आहेत हो, पण
ज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर परिपूर्ण असं ज्ञान तुकोबरायांच्याकडं आहे. तुकोबरायांच्या गाथेचं चिंतन करा. 4 वेद श्रवण करून जे ज्ञान साधकाला होणार नाही ते ज्ञान करून देण्याची क्षमता तुकोबरायांच्या गाथेमध्ये आहे. म्हणून गाथेला पंचम वेद असं म्हटलं जातं. वेदातला जो भाव आहे, वेदातलं जे तत्वज्ञान आहे, ते तत्वज्ञान साधकाच्या अंतःकरणाला स्पर्शून जावं, नवे नवे साधकाच्या अंतःकरणाला तदाकार वृत्ती प्राप्त व्हावी, म्हणून तुकोबरायांचं वाङ्मय अर्थात तुकोबरायांची गाथा ज्ञानानं परिपूर्ण अशी आहे. याच गाथेचं दुसरं अंग पहा. तुकोबरायांच्या अंतःकरणातलं भगवंताच्या विषयीचं प्रेम, भगवंताच्या विषयीचा भाव आपल्याला दिसून येतो. तुकोबरायांच्याकडं ज्ञान आहे, तुकोबरायांच्याकडं भक्ती आहे. तुकोबरायांची भक्ती आपल्या शब्दामध्ये व्यक्त करता येऊ शकते का? आपलं भजन ऐकल्याच्या नंतर आपण जर भजन करायला बसलो तर आपलं भजन श्रवण केल्याच्या नंतर ज्या माणसाला भजन कळतंय ती माणसं उठून जातील. तुकोबराय भजन करायला लागले तर झाडावरचे जे पशुपक्षी आहेत ना, ते पशुपक्षी तुकोबरायांच्या अंगा खांद्यावरती येऊन बसायचे. तुकोबरायांच्या भजनामध्ये हिंस्र श्वापद तुकोबरायांच्या जवळ येऊन बसायचे आणि ते भजन श्रवण करायचे. भगवंताच्या विषयीचं प्रेम आहे हो तेवढं, भगवंताच्या विषयीचं प्रेम तेवढं अंतःकरणामध्ये आहे. नाथ महाराज ज्ञानाची परिपूर्णता आहे, भक्तीची परिपूर्णता अंतःकरणामध्ये आहे. नामदेव महाराज ज्ञानानं परिपूर्ण आहे, भक्तीचा विचार करा. अहो ज्याच्या हातून देवाला जेवावं लागतं ते नामदेव महाराज आहेत. किती प्रेम त्या देवाच्या वरती असेल, किती भक्ती नामदेव महाराजांच्या अंतःकरणामध्ये असेल. असे जे सत्पुरुष आहेत ना, असे सत्पुरुष ज्या ज्या गोष्टी करतात ना, जे जे कर्म त्यांच्या हातून घडतं ना, ते सगळं कर्म भगवंताला अर्पण होत असतं. त्यांना स्वतंत्र प्रयत्न करण्याची आवश्यकता भगवंताला समर्पित करण्यासाठी करावी लागत नाही, कारण त्यांनी आपलं सर्वस्व भगवंताला समर्पित केलेलं आहे. ज्ञानाची परिपूर्णता असावी, भक्तीची परिपूर्णता असावी, त्यावेळेस केलेलं जे कर्म आहे ते कर्म भगवंताला समर्पित होत असतं. जे जे काही करणं या गोष्टीचा विचार करत असताना या गोष्टीचा विचार आपल्याला 3 पद्धतीनं 3 रीतीनं करता येतो. एक तर आपलं जे कर्म आहे त्या कर्माच्या अनुषंगानं, अर्थात जो ज्याचा धर्म आहे त्या धर्माच्या अनुषंगानं जे जे काही करणं याचा अर्थ आपल्याला लावता येतो. भक्तीच्या अनुषंगानं जे जे काही करणं याचा अर्थ आपल्याला लावता येऊ शकतो. आणि ज्ञानाच्या अंगानं आपण जे जे काही करू किंवा करतो याचा अर्थ आपल्याला लावता येणं शक्य आहे. पहिली गोष्ट आहे धर्माच्या अनुषंगानं जे जे काही करणं. धर्माच्या अनुषंगानं जे जे काही करणं. कर्म कशाला म्हणायचं? कर्म ज्याच्यातून अदृष्ट निर्माण होतं, अशी सगळी जी क्रिया आहे त्या सगळ्या क्रियेला कर्मामध्ये समाविष्ट केलं गेलेलं आहे. ज्याच्यातून अदृष्ट निर्माण होत नाही, म्हणजे सुखात्मक असेल किंवा दुःखात्मक असेल, पुण्यात्मक असेल किंवा पापात्मक असेल, असं जे अदृष्ट आहे, असं अदृष्ट निर्माण करण्याची क्षमता ज्याच्या क्रियेमध्ये आहे त्या प्रत्येक क्रियेला कर्म असं संबोधलं गेलं आहे. धर्माच्या दृष्टिकोनातून जे जे काही करणं याचा विचार करायचा ठरला तर प्रत्येकाचा धर्म हा वेगवेगळा आहे. म्हणजे ब्रह्मचारी असेल तर त्याचा धर्म वेगळा आहे, गृहस्थी असेल तर त्याचा धर्म वेगळा आहे, वानप्रस्थी असेल तर त्याचा धर्म वेगळा आहे, आणि संन्यासी असेल तर त्याचा धर्म वेगळा आहे. जो धर्म ब्रह्मचार्याचा आहे तो गृहस्थी व्यक्तीचा नाही. जो गृहस्थी व्यक्तीसाठी धर्म म्हणून सांगितलेला आहे तो संन्यासी व्यक्तीसाठी धर्म म्हणून सांगितला असेल असं आपल्याला म्हणता येत नाही. प्रत्येकाचा धर्म हा वेगवेगळा आहे. ब्रह्मचारी असेल तर ब्रह्मचार्याचा धर्म शास्त्रानं सांगितलेला आहे. ब्रह्मचार्यानं काय करावं? ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, अक्षरांची घोकणपट्टी करावी. अक्षर म्हणजे कोणती?
बाराखडीतली अक्षरं नाही, अक्षरं म्हणजे श्रुतीतली अक्षरं, अक्षरं म्हणजे वेदातली अक्षरं, अक्षरं म्हणजे संत वाङ्मयातली अक्षरं. या अक्षरांची घोकणपट्टी करावी, या पदांची घोकणपट्टी करावी. कोणत्या अवस्थेमध्ये? ब्रह्मचारी. ब्रह्मचार्याचा धर्म आहे. ब्रह्मचारी व्यक्तीनं स्वयंपाक करू नये, त्यानं भिक्षा मागावी, हा त्याचा धर्म आहे. त्यानं भिक्षा मागणं